मंत्री प्रताप सरनाईक यांची अँटी करप्शन ब्युरोकडून चौकशी करण्याची मागणी रिक्षा संघटनेने केली आहे। रॅपिडो कंपनीकडून कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीच्या फायद्याचे निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात परभणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र गुन्ह्यामध्ये आरोपींची नावं न घेतल्याने नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। आरोपींची नावं समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे। मलकापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। रस्त्यावरती ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले, त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो। यावेळेला प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना बेशरमचं झाड देत रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। अपमान झाला त्यांना त्याचं काही वाटत नसेल तर मी काय बोलणार असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी विचारला। इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसण्यावरून टीका केलेल्यांना खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलेलं आहे। रांगेवरून टीका करणारे लोक भंपक आहेत, प्रेझेंटेशन नीट दिसावं म्हणून ते मागे बसले होते असं संजय राऊतांनी सांगितलं। उद्धव ठाकरेंना बैठकीत शेवटच्या रांगेत स्थान दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी टीकेचे बाण सोडलेत। उद्धव ठाकरेंना मागे बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका मंत्री आशिष शेलारांनी केली। उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसण्यावरून सुरू असलेला वाद निरर्थक आहे, हा निव्वळ बालिशपणा आहे असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाले। सुप्रिया सुळे पुढे बसतात, त्यांना त्यांचं महत्त्व वाढवायचंय, राजकारण काय आहे ते समजून घ्या असं म्हणत खासदार नरेश मस्के यांनी खासदार सुप्रिया सुळेंवरती निशाणा साधला। कोकणात रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव संघर्ष पेटला। योगेश कदम यांच्या विरोधात भास्कर जाधवांनी भर सभेमध्ये उमेदवार जाहीर केलेला आहे। आमदार व्हायचंय तर दापोली मतदारसंघात कामाला लागा, तुम्ही आमदार झालात असं समजा असा सल्ला भास्कर जाधव यांनी सहदेव बेटकरांना दिलाय। पुण्यात शेतकरी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी पुण्यात राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। पुणे जिल्ह्यात नव्याने 3 महापालिका कराव्या लागणार आहेत अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे। मांजरी, फुरसुंगी, उरुळी देवाची या भागामध्ये एक पालिका आणि चाकण, हिंजवडी या भागामध्ये ही पालिका करावी लागणार आहे। बारामतीची तुलना चाकणशी करू नका, चाकणला महानगरपालिका करायचा विचार आहे असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा अजित पवारांनी आढावा घेतला। यावेळेला अजित पवारांनी मोबाईलमध्ये अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो दाखवत अपघातांबाबत खंत व्यक्त केली। राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर राज्य सरकारवरती त्यांनी हल्लाबोल केला। याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे, त्याचं उत्तर भाजपाचे नेते देत आहेत। मतांची चोरी केली असं दिसतंय अशी टीका ठाकूरांनी केली। धाराशिवमध्ये तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळाव्यामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय। शेतीसाठी AI तंत्रज्ञानासाठी पंतप्रधान मोदींनी 13,000 कोटींची तरतूद केल्याची माहिती बावनकुळेंनी दिली। मराठी शाळा वाचवण्यासाठी काढल्या जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। माहीम परिसरातील शेवटची मराठी शाळा पाडली जात असल्याचा विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मोर्चा काढला जाणार होता। मात्र जमावबंदीचा नियम दाखवत पोलीस प्रशासनाने उद्या होणाऱ्या मोर्चाला परवानगी नाकारली। कल्याण डोंबिवलीमधील अनेक रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं, याचा नागरिकांना त्रास होतो। मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्यामुळे कल्याण डोंबिवलीकर संतप्त झाले। गुहागर चिपळूण रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रस्त्यातील वळणावरती भले मोठे खड्डे पडल्यामुळे गाडी चालवणं फार जिकरीचं झालंय। गणेशोत्सवापूर्वी खड्डे न भरल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। कोल्हापूरच्या कसबा बीड गावामध्ये ग्रामस्थ अक्काताई आनंदा जाधव यांनी एका बेड्याचा शोध लागलेला आहे। मळ्याच्या शेतामध्ये निशिगंधाची भांगलन करत असताना त्यांना हा बेडा सापडलेला आहे। बेडा यादवकालीन असून तो 1.7 सेंटीमीटर लांब आणि 3.75 ग्रॅम वजनाचा आहे। सांगली जिल्ह्यात 15 वर्षांची कालमर्यादा ओलांडल्यामुळे टॅक्सींना आता 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला। या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील 1000 वाहनांना पुन्हा 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या निर्णयाचं सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी क्लब कॅब या पंचायतकडून स्वागत करण्यात आलं।
नांदेड जिल्ह्यातील एका गावात कुत्र्याने म्हशीचा चावा घेतलाय. यानंतर काही दिवसातच ती आजारी पडून तिचा मृत्यू झालाय. मात्र या म्हशीचं दूध पिणारे ग्रामस्थ मात्र कमालीचे हैराण झालेत. जवळपास अख्ख्या गावाने म्हणजेच 180 जणांनी रेबीजची लस घेतली आहे. रेबीजमुळे म्हशीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. भिवंडी पालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानुसार शहरातील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. बादवट टेमघर ते कल्याण रोड परिसरामध्ये तोडक कारवाई करण्यात आली. दौंड तालुक्यात असणाऱ्या नांदगावमधील एका शेतामध्ये रानडुकरांसाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात चक्क बिबट्या अडकलेला आहे. यावेळेला बिबट्या पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाघांची गर्दी जमली. श्रावण मासात निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात शिरगाव या ठिकाणी एका व्यक्तीच्या घरात एकाच झाडावरती तब्बल 36 ब्रह्मकमळ उमललेली आहेत. यावेळेला हा अनोखा नजारा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी प्रमुख IPS पंकज कुमावत यांनी तपासाची सूत्र हाती घेतल्यानंतर तपासाला वेग आला. आरोपी गोट्यागीतेच्या शोधासाठी पथकं रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुरबाड तालुक्यातील धसई इथे बिबट्याने रात्रीच्या वेळेला एका घराच्या आवारात बसलेल्या कुत्र्यावरती हल्ला केलाय. त्याची शिकार करून त्याला जंगलात घेऊन गेल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. नाशिकच्या जयभवानी रोड परिसरामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्या फिरत असल्यामुळे स्थानिक नागरिकांवरती गस्त घालण्याची वेळ आली आहे. नागरिकांना घराबाहेर पडणंही अशक्य झालं. साताराच्या कराड तालुक्यातील टाळगाव गावात कुत्र्याच्या शिकारीसाठी बिबट्या आला. मात्र कुत्र्यानेच बिबट्याला पळवून लावला. सगळा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. शहापूरच्या माहुली किल्ल्यावरती पर्यटनासाठी आलेले मुंबईतील 2 तरुण भरकटले होते. यावेळेला जीवरक्षक टीमच्या जवानांनी तरुणांचा शोध घेत त्यांना सुखरूपपणे किल्ल्यावरून खाली उतरवलं. चाळीसगावात जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद आपल्या दारी तक्रार निवारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या तक्रार निवारण सभेत नागरिकांनी अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडलेला आहे. 150 पेक्षा अधिक नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आमदारांसमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. गावच्या चाळीसगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधकांकडून नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या मालवण कुंभार मठातील आंब्याच्या बागेमध्ये देवगड हापूस कलमांना आता मोहर आला. जुलै महिन्यात असा मोहर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. थंडीच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यामध्ये येणारा मोहर जुलै महिन्यामध्ये आला. जळगाव जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगला चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडिओमध्ये 75 वर्षीय वयोवृद्ध इसम धबधब्याजवळ ठसकेबाज डान्स करताना दिसत आहेत. लोणावळा पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळेला DJ मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. नागपूरच्या कुही तालुक्यामध्ये मांढळ नजीकच्या वग गावामध्ये वीज कोसळून आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतातून घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. मावळच्या दारुब्रे गावात जिथे पाऊस तिथे बांधावरती नारळ आणि प्रति एकर एक जलतारा खड्डा या योजनेचं उद्घाटन मावळ गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी केलंय. शेतीच्या बांधावरती नारळ रोपं लावून कोकणातल्या धर्तीवरती मावळामध्ये नारळाची झाडं लावण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली. कोरोना काळात बंद झालेली पुणे लोणावळा दुपारी 1:30 वाजताची लोकल आणि थांबे पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. तसंच मुंबई पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पाचा सर्व्हे आणि DPR लवकर पूर्ण करण्याची मागणी सुद्धा केली. तुळजापुरात छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी तलवार देतानाचं 108 फुटी भव्य शिल्प उभारण्यात येणार आहे. मात्र या शिल्पावरून निर्माण झालेला वाद आणखीन चिघळताना दिसतो. शिल्प अष्टभुजा असावं की द्विभुजा या वादावरून आधीच तणावाचं वातावरण असताना आता वंचित बहुजन आघाडीने या संपूर्ण शिल्पालाच विरोध दर्शवला. अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अचानक भेट दिली. त्यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली. यावेळेला त्यांनी रुग्णालयातील कामकाजाची पाहणी केली. जळगावच्या धरणगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे तातडीने भटक्या कुत्र्यांवरती उपाययोजना करण्याची मागणी केली. अहिल्यानगरच्या सावेडी या ठिकाणी एका खासगी फायनान्स कंपनीने कर्ज थकल्याच्या कारणावरून कोणतीही तडजोड न करता मागासवर्गीय कुटुंबाच्या घरावरती जबरदस्तीने ताबा घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
या प्रकरणी संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. भोकर जळगाव मार्गावरती प्रवास करताना एसटी प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. किनोदपासून जळगावपर्यंत या बसने प्रवास करताना प्रवाशांना अस्वच्छता, असुविधा आणि वाजवीपेक्षा अधिक तिकीट दर असून सुद्धा सुविधा शून्य असल्याचा आरोप करण्यात आला. चंद्रपूरच्या अतिदुर्गम भागातील जिवती तालुक्यात पालडोह गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी यंदाचं रक्षाबंधन खास ठरणार आहे. या शाळेतले विद्यार्थी राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन साजरा करणार आहेत. शाळेतील 5 मुली आणि मुख्याध्यापक दिल्लीला रवाना झाले. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावाजवळून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला पूर आल्यामुळे वनोजा आणि पिंजरला जोडणारा मार्ग बंद झालेला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलं. जालना जिल्ह्यात मागील 2 आठवड्यात सर्वदूर झालेल्या जोरदार पावसामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. मागील आठवड्यामध्ये 12% असलेला पाणीसाठा या आठवड्यामध्ये 29% पोहोचला. यवतमाळ जिल्ह्यात मागील 15 दिवसांनंतर पावसाने उघडीप दिली आहे. पिकांना पोषक ठरेल असा पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी केलाय. जवळपास 10 ते 12 दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन झालंय. त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना आणि ओढ्यांना पूर आलाय. कापडसिंगी गावाजवळच्या ओढ्याला पूर आल्यामुळे रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे पुलावरील वाहतूक आता ठप्प झाली. पावसासाठी ओळखला जाणाऱ्या जुलै महिन्यातच सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची तब्बल 122.7% तूट राहिलेली आहे. 2015 नंतर पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसासाठी सांगलीकरांना अजून 15 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आठवड्याभराच्या उघडीपीनंतर गुरुवारी पुन्हा नागपूरसह विदर्भात पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुढच्या आठवड्याभर संपूर्ण विदर्भात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोल्हापुरातील हुपरीमध्ये 2 गटात हाणामारी झाली. लाट्याकाट्यांचं हॉटेलमधील खुर्च्या एकमेकांना फेकून मारण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले तर जुन्या वरातून हाणामारी झाल्याची माहिती समोर येते. अकोला रेल्वे स्थानकात 2 तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. एका तरुणाने कचरा वेचणाऱ्या दुसऱ्याकडे पैशांची मागणी केल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्यातील एकाने चक्क कचऱ्याची गोणी उचलत डोक्यामध्ये घातली. डोंबिवली बदलापूर पाईपलाईन मार्गावरती शिवसेनेच्या तालुका प्रमुख आणि पदाधिकारी चैनू जाधव यांच्या दुकानदारांशी किरकोळ वाद झाला. त्यानंतर दुकानातील महिलेने चैनू जाधव यांना छत्रीने मारहाण केलेली आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आलाय. चक्क वर्ग शिक्षिकेच्या वडिलांनीच अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचं उघड झालं. या घटनेनंतर पोलिसांनी 75 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं. आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर जळगाव शासकीय महाविद्यालय आणि शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाने 9,24 लाखांचा TDS भरलेला आहे. आयकर विभागाने दोन्ही महाविद्यालयांवरती 20 कोटींचा दंड ठोठावलेला होता. मध्य प्रदेशातील बांदोल या ठिकाणी कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरसह पायी चालणाऱ्या कावडधारकांना मागून धडक दिली आहे आणि या अपघातामध्ये अकोल्यातील 2घांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 9 जणांवरती उपचार सुरू आहेत. 3 अट्टल मोटरसायकल चोरट्यांना यवतमाळ लोहारा पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्याकडून तब्बल 16 दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या काही दुचाकी बाहेर जिल्ह्यातील आहेत तर आरोपींनी बाहेर जिल्ह्यातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. सांगली मिरज कुपवाड शहर नगरपालिकेने 1 लाखापेक्षा जास्त घरपट्टी थकबाकी असलेल्या मालमत्तांवरती वसुलीची धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेचा फौजफाटा घेऊन मालमत्ता विभागाचे अधिकारी मालमत्ता सील करून थकबाकी वसूल करण्याचं काम करत आहेत. नंदुरबार शहरातील नवापूर शहरातील ATM फोडणाऱ्या आरोपींना 24 तासात जेरबंद करण्यात आलेला आहे. 6 जणांना पकडण्यात यश आलंय तर त्यातील 2 जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली.